सरकारी वकील आहेत आणि शिवाय बेटी बचाव ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे आणि म्हणूनच आज आम्ही खास त्यांना बोलवले आहे की मुलींना वाचवणं हेच महिला दिनात सर्वात महत्त्वाचं काम आहे. म्हणूनच आज आपण आणि तुमचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ॲडव्होकेट सुवर्णा शेपाळ. यानंतर पुढचा सत्कार करण्यासाठी आपल्या गायिका अभिनेत्री प्रांजली बिरारी नेवासकर यांचा सत्कार करण्यासाठी मी सुनील मुंडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. प्रांजली बिरारी नेवासकर या अतिशय प्रसिद्ध मॉडेल आहेत, गायिका आहेत आणि अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याबद्दल तर आपण सगळ्या दिसतातच आहे आपल्याला. अशा सौंदर्यवान म्हणजे स्त्री ही कोणत्या कोणत्या रूपात तर सौंदर्यवानही स्त्री असते. स्त्री सावित्री असते, स्त्री रमा असते, स्त्री जिजा असते, प्रत्येक ह्याच्यात स्त्री असते. म्हणून अशी स्त्री आज आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे. या स्त्रीचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान महिलांचा हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि उद्योग या क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्य करतात त्यांचा हा सन्मान महिलांचा हा प्रोग्राम आहे. कलावंत विचार मंच गेल्या 12 वर्षापासून कलावंतांसाठी, महिलांसाठी, विशेष करून कलावंतांसाठी कार्य करते. कार्य करत असताना कलावंतांच्या ज्या काही वेदना आहेत, ज्या तळागाळातील कलावंत आहेत, त्यावरती आम्ही काम करतो आणि त्यासाठीच ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. येतात ते गर्दीतले नसतात तर ते गर्दीतले असतात. म्हणजे गर्दीतला माणूस हा नेहमी आपला सन्मान घेऊन किंवा आमच्याकडून काम घेऊन तो निघून जात असतो. पण गर्दीतला माणूस हा आमच्याशी कनेक्ट असतो, कंटिन्यू कनेक्ट असतो. त्यामुळे त्याचा मला फार आनंद आहे. कार्यक्रमाला तसा उशीर झालेला आहे, तर मी सर्वात प्रथम कलावंत विचार मंच या संस्थेचे विशेष आभार मानतो. तर त्या संस्थेने मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि व्यासपीठावरती ज्या मॅडम आहेत त्यांचंही मी स्वागत करतो. आणि आपण एवढं लांबून ज्या अपेक्षेने आणि मी बोलवल्यामुळे तुम्ही आलात, त्यामुळे तुमच्या सर्वांचं नाशिक नगरीत म्हणजे सांस्कृतिक नगरीमध्ये स्वागत आहे. आणि मला बोलण्याची संधी कलावंत विचार मंचने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.